नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनवरून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे सुरू होते. पण आता अर्ज करणे सध्या बंद केलेले आहेत कारण की महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे नवीन पोर्टल उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरून आता तुम्हाला कोणत्याही प्रकारे नवीन अर्ज करता येणार नाही. राज्य सरकारने गेल्या काही दिवसापूर्वी नारी शक्ती दूत हे ॲप उपलब्ध करून दिलेले होते. महिलांकडून खूप मोठ्या प्रमाणावर दररोज नवीन अर्ज सादर केली जात होते. तेव्हा अनेक प्रमाणात अडचणी येत होत्या आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल करून देखील अर्ज करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर नागरिकांना अडचणी उपलब्ध असल्याचे पुढे आलेले आहे. त्यामुळे यावर चर्चा करून हे बंद करण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे. नारी शक्ती ॲप्लिकेशनवरून आता फक्त आतापर्यंत जे अर्ज करण्यात आलेले आहेत त्या अर्जाचे स्टेटस तुम्हाला चेक करता येणार आहे. तसेच जे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत त्या अर्जाला दुरुस्त करून ते पुन्हा तुम्हाला तिथेच सबमिट करता येणार आहेत. नवीन अर्ज वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवरून तुम्हाला सहजरित्या भरता येणार आहेत. त्याची पूर्तता परत याच नारी शक्ती दूत या ॲपच्या माध्यमातून अर्ज बदल करता येणार आहेत किंवा त्यामध्ये बदल देखील करता येणार आहे. ज्या महिलांना आतापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्या महिलांनी आता महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या नवीन पोर्टलवरूनच अर्ज भरावा. कारण तुम्हाला जुन्या पोर्टलवरती म्हणजेच की आपले मोबाईलवरून अर्ज करण्याची नारी शक्ती दूतवरून आता तुम्हाला अर्ज करता येणार नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करताना सर्व कागदपत्रे आणि माहिती भरताना काळजीपूर्वक माहिती भरावी कारण की सध्या खूप लहान चुकांमुळे अर्ज बाद म्हणजेच रिजेक्ट ठरवण्यात येत आहेत.